मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की ललित सौंदर्याला म्हणतो की हे सर्व काय चाललंय, तुझ्या नावाने सगळ्या न्यूज चॅनलमध्ये शिमगा सुरू आहे. त्यावर सौंदर्या सांगते श्वेताची कृपा दुसरं काय, पण काय म्हणत आहे मीडिया. त्यावर ललित म्हणतो दुसरं काय म्हणणार, सगळीकडे हीच न्यूज आहे की एका अत्यंत प्रेस्टिजियस ॲड कॅम्पेनसाठी सौंदर्या इनामदारने दिली स्वतःच्या सुनेला संधी. इतर मॉडेल्सना डावललं, घराणेशाहीचा आणखीन एक बळी. आणि त्यामुळे सौंदर्या चिडून म्हणते आता येऊ दे त्या श्वेताला, बघतेस तिच्याकडे. पण ललित म्हणतो आता काय उपयोग, माकडाच्या हाती कोलीत तूच दिलं ना. त्यावर सौंदर्या म्हणते मी फक्त तिला ऑडिशनसाठी परमिशन दिली होती, तुझ्यासमोरच बोलणं झालं होतं ना आमचं. त्यावर ललित म्हणतो हो, पण त्यातील श्वेताने स्वतःला हवं तेवढंच ऐकलं. तिथे ऑडिशनसाठी गेली आणि जाहीर करून मोकळीही झाली की मॉडेल म्हणून माझीच निवड झाली आहे. तितक्यात श्वेताही तिथे येते. सौंदर्या तिला म्हणते की ये, तुझीच वाट बघत होतो आम्ही, आरती ओवाळायची आहे तुझी. त्यावर श्वेता म्हणते पण काय झालं मम्मा, तुम्हीच तर मला परमिशन दिली होती ना. त्यावर सौंदर्या म्हणते की मी फक्त ऑडिशनसाठी परमिशन दिली होती. तर ललित म्हणतो आणि तू तिच्या बोलण्याचा विपर्यास केला, तुझ्यामुळे आज तिची बदनामी होत आहे. मात्र श्वेताला काहीच फरक पडत नाही. ती म्हणते की मी मिस डोंबिवली आहे, मी कॉन्फिडंट आहे, सुंदर आहे. आणि तिथे ज्या कोणी मॉडेल्स आल्या होत्या त्यांपैकी कोणीही माझ्यासारखी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली नव्हती. अक्षरशः कोणीही आलं होतं ऑडिशनसाठी, तुमची लाडकी दीपाही होती तिथे, मी हकलून दिलं तिलासुद्धा. आणि हे ऐकून सौंदर्या आणि ललितला धक्काच बसतो. तर श्वेताचं मात्र स्वतःचंच कौतुक सुरू असतं. ती सांगत असते की ही एक इंटरनॅशनल ॲड आहे आणि त्यासाठी डिझर्विंग मॉडेलच हवी आणि मला असं वाटत आहे की मी त्यासाठी योग्य आहे. मग त्यामुळे दीपासारख्या मुलींच्या ऑडिशन घेऊन का उगाच वेळ वाया घालवायचा. आणि तिचं हे बोलणं ऐकून सौंदर्या अजूनच चिडते. ती म्हणते की मी तुला आधीच सांगितलं होतं हे सिलेक्शन मी करणार नाही, मॉडेल्सला स्पॉन्सर ठरवणार आहेत. तू माझी सून आहे आणि तुला असं वाटते की तू सुटेबल आहे म्हणून हे काम होणार नाही. आणि ती श्वेताला सांगते की जर तुझ्या या गोंधळामुळे कॅम्पेन कंपनीच्या हातून गेलं तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. आणि त्यामुळे श्वेता चांगलीच घाबरते. तर दुसरीकडे दीपा दीपिकाच्या केसांना तेल लावून देत असते. सोबतच दोघीजणी गप्पा मारत असतात. दीपा दीपिकाला समजवण्याचा, तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते. ती कार्तिकची बाजू, त्याची अवस्था दीपिकाला समजावून सांगत असते. पण ती मुलगी मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती त्या घरी जायला तयारच होत नाही आणि त्यामुळे दीपाही नाराज होते. मात्र त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि ती तो शेअर करण्यासाठी कार्तिकला फोन करते आणि त्याला सांगते की तू आणि कार्तिकी उद्या शाळेजवळच्या बागेमध्ये या, मी सुद्धा दीपिकाला घेऊन तिथे येते, म्हणजे तुमची भेट होईल. आणि त्यानंतर ती सर्व प्लॅन कार्तिकला नीट समजावते आणि म्हणते की आपण प्रयत्न तर करून बघूया. आणि कार्तिकही त्यासाठी आनंदाने तयार होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक कार्तिकीला झोपेतून उठवतो आणि पटकन तयार व्हायला सांगतो. तर दीपाही दीपिकाला पटकन तयार हो, आपण फिरायला जाणार आहोत असं सांगते. मात्र कुठे जायचं ते दोघंही त्या दोघींना सांगत नाही. तर दुसरीकडे आधी काम करत बसलेला असतो. तर श्वेता तिथे येत त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र आधी तिच्याकडे लक्षही देत नाही. तो तिच्यावर खूपच चिडलेला असतो. मात्र श्वेता तरीही बडबड करतच असते आणि त्यामुळे आधी वैतागून म्हणतो की तुला दिसत नाही का मी काम करतोय ते, तुझं बरं आहे, तू परस्पर सगळं ठरवून मोकळी होते, पण मला मात्र मेहनत करावी लागते, मगच माझी कामं होतात. आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो. पण श्वेता त्याला थांबवत म्हणते की आधी मे बी माझं चुकलं असेल. त्यावर आधी म्हणतो मे बी नाही, तू चुकीचंच वागली आहेस श्वेता, तुझ्यामुळे घरातील इतरांना त्रास होत आहे आणि तुला कितीही समजावून सांगितलं तरी तू तशीच वागत आहे. त्यावर श्वेता त्याला सॉरी म्हणते. पण आधी म्हणतो की काय उपयोग आहे या सॉरीचा, तुझ्यामुळे मम्माची आणि कंपनीची किती बदनामी झाली हे माहीत आहे का तुला, नशीब ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं नाही. त्यावर श्वेता म्हणते पण तू माझाही विचार कर ना आधी, माझीही काही स्वप्न इनकम्प्लीट राहिली आहेत. मलाही वेल नोन मॉडेल व्हायचं होतं, पण लग्नानंतर मम्मांनी मला मॉडेलिंग करूच दिलं नाही. आणि आता तर मी प्रेग्नेंट आहे, यानंतर मला काही दिवस तरी काम करता येणार नाही. पण आता मला ही ॲड करायची आहे आणि हे आपलंच प्रोडक्ट आहे ना.
आणि हवे असेल तर मी स्वतःच्या हिमतीवर ही ॲड मिळवून दाखवेल. मात्र त्यावर आदी म्हणतो, मला नाही वाटत मम्मा तुला आता हा चान्स देईल, त्यामुळे तू हे सर्व विसर. त्यामुळे श्वेता खूपच हट्ट करते आणि म्हणते की मला मान्य आहे माझं चुकलं, पण आता मी फेअर खेळून ही जाहिरात मिळवून दाखवेल. ही माझी प्रेग्नन्सी विश आहे असं समज हवं तर. त्यामुळे नाईलाजाने आदी तिला अजून एक चान्स देतो आणि त्यामुळे ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे दीपा आणि दीपिका बागेमध्ये आलेल्या असतात. दीपा कार्तिकला तसं मेसेज करून कळवतेही, तर कार्तिक आणि कार्तिकीही तिथेच असतात. त्यानंतर दीपिकाला संपूर्ण गार्डन बघायचं असतं, त्यामुळे दीपा तिला ते दाखवत असते आणि त्याचवेळी त्यांच्या समोरून कार्तिक आणि कार्तिकीही येत असतात आणि त्यांची भेट होते. दीपिका आणि कार्तिकी एकमेकींना पाहून खूपच खुश होतात. तर कार्तिक आणि दीपाही अचानक भेट झाली असंच त्यांना दाखवतात. प्लॅन बरोबर वर्क होत आहे ते पाहून मात्र ते दोघेही खूप खुश असतात. त्यानंतर दोन्ही मुली खेळायला जातात. तर कार्तिक दीपाला थँक्यू म्हणतो आणि दीपा त्याला ऑल द बेस्ट विश करते. त्यानंतर मुली काय खेळ खेळायचा ते ठरवत असतात. तर दीपा त्यांना सांगते, मी सुद्धा तुमच्यासोबत खेळणार आहे आणि त्यामुळे त्या दोघीही खूपच खुश होतात. तर कार्तिक विचारतो, मीही खेळलो तर चालेल का? पण त्यामुळे दीपिका नाराज होते. मात्र दीपा म्हणते की हो, आपण सर्वजण एकत्र खेळूया आणि त्यानंतर ते आंधळी कोशिंबीर खेळायचं ठरवतात. त्यानंतर ते चौघेजणही खेळायला सुरुवात करतात. मजा मस्ती करत त्यांचं खेळणं सुरू असतं आणि त्यातच कार्तिक अडखळून खाली पडणार इतक्यात दीपिका त्याला सावरते आणि डॅडा अशी हाक मारते. तिच्या तोंडून इतक्या दिवसांनी डॅडा अशी हाक ऐकून कार्तिक खूपच आनंदी होतो. दीपाही खूप खुश होते. त्यानंतर ते पुन्हा खेळायला सुरुवात करतात. तर दीपिका पडल्याचं नाटक करत कार्तिकला आऊट करते, पण ती नाराजच असते. ती कार्तिकीला सांगते की आता हा खेळ नको, आपण दोघीच बॉलने खेळूया आणि त्यामुळे कार्तिक आणि दीपा नाईलाजाने बाजूला जाऊन बसतात. कार्तिकही नाराज होतो. दीपिका त्याच्यासोबत बोलायलाच तयार नसते. दीपा त्याला समजावत म्हणते की तिचा अबोला फार काळ नाही टिकणार, तू नको काळजी करू. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दीपा दीपिकाला पुन्हा समजावत असते. कार्तिकचं तिच्यावर किती प्रेम आहे हे ती तिला सांगत असते. तर दुसरीकडे कार्तिकीही कार्तिकला सांगते की आईने ठरवलं आहे ना, ती दीपिकाला तुझ्याकडे घेऊन येणार, तर ती नक्की घेऊन येणार. आणि त्यानंतर दीपिका दीपाला सांगते की आंटी, मी खूप विचार केला आणि मला तुझं बोलणं पटलं आहे आणि मला असं वाटत आहे की मी डॅडाकडे पुन्हा जायला हवं. आणि ते ऐकून दीपा खूपच खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.